श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं 12 वर्ष पूर्ण केली आहेत. या 12 वर्षात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख हा चढा राहिलेला आहे. देशाची अर्थव्यवस्था फ्राजाईल 5 जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. देशातील परदेशी गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशांतर्गत व्यवसायांना विविध मार्गानं प्रोत्साहन देण्यात आलं आहे. नव्यानं व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं विविध योजना आणल्या. देशाचे आयात निर्यात धोरण या आधीपेक्षाही अधिक लवचिक झालं. त्यात सुसूत्रता आली. त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर परदेशी बाजारपेठ मिळण्यावर झाला. या साऱ्या आर्थिक प्रगतीचा आणि देशातील व्यवसाय सुलभता याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. श्रोते हो, या 12 वर्षामध्ये देशात केवळ अवजड उद्योगच नव्हे तर सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आज आपल्या देशातील उत्पादनं परदेशी बाजारपेठांमध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध होतात. आयात धोरणामुळे देशात कधीही कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झाली नाही. सर्वांना परवडणाऱ्या दरात विविध परदेशी उत्पादनं सहज उपलब्ध होतात. देशाच्या परकीय गंगाजळीत मोठी वाढ झाली. या 12 वर्षातील प्रगतीसंदर्भात सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि तज्ज्ञ भूषण मर्दे सांगतायत. गेल्या 12 वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा तसा थक्क करून सोडणारा आहे. कारण एकेकाळी फ्रजाईल 5 इकॉनॉमी या असा भारताचा उल्लेख होत असे. मॉर्गन स्टॅनले ह्या जागतिक अर्थसंस्थेने त्या काळी ब्राझील, इंडोनेशिया, टर्की या देशांबरोबर भारताचाही उल्लेख हा फ्रजाईल 5 इकॉनॉमी मध्ये अंतर्भाव केला होता. का? कारण भारताची परिस्थिती अशी आहे की भारताचा आयात ही फार मोठी आहे. तेल किंवा अजून काही अनेक गोष्टींमुळे भारताची आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे. मग आयातीसाठी लागणाऱ्या परदेशी चलनाचं चणचण भारताला नेहमी भासत असते. ही जी काही तूट आहे, ही जी काही करंट डेफिसिट आहे ती भरून कशी काढायची? तर आपण परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असतो आणि ही परदेशी गुंतवणूक ही जागतिक बाजारातील समजा व्याजदर हलले की परदेशी गुंतवणूक ही कमी जास्त होत राहते आणि मग त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत येते. अशीच ती परिस्थिती त्यावेळेला होती. म्हणजे विचार केला तर त्यावेळेला भारताचं एकूण फॉरेक्स रिझर्व्ह किती होतं? तर 304 बिलियन US डॉलर्स आणि गोल्ड रिझर्व्ह किती होतं? तर 21 बिलियन US डॉलर्स. आज परिस्थिती काय? म्हणजे गेल्या 12 वर्षात काय झालं? तर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली. वेगाने म्हणजे किती? तर जगातील सगळ्यात मोठ्या 5 अर्थव्यवस्थेमध्ये आज भारताचा समावेश होतोय. मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत. म्हणजे कसं? तर आपला जीडीपीचा ग्रोथ रेट हा 6.5% ह्या वेळेला आहे. गेल्या वर्षाच्या क्वार्टरमध्ये तो 7.4% इतका होता. म्हणजे आजही या बदललेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज फॉरेक्स रिझर्व्ह किती आहेत आपल्याकडे? 680 बिलियन US डॉलर्स एवढे फॉरेक्स रिझर्व्ह झालेत. आणि सोन्याचा रिझर्व्ह किती झाला? गोल्ड रिझर्व्ह ते 6 पटीने, जवळजवळ 6 पटीने, 5.5-6 पटीने वाढले. 114 बिलियन US डॉलर इतका सोन्याचा साठा आज आपल्याकडे आहे. म्हणजे आज भारतीय अर्थव्यवस्था एक सशक्त अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे कसं झालं? तर ह्यासाठी गेल्या 12 वर्षात जी काही आर्थिक धोरण भारताने स्वीकारलं त्याच्यामध्ये 5 विशेष गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे आपण आपल्या देशामध्ये पूर्वी सगळा व्यवहार हा कॅशने रोखीने होत असे, तो आता डिजिटल पेमेंट म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यामुळे आज सर्वत्र डिजिटल पेमेंट होतं. सगळ्या जगात सगळ्यात जास्त डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन भारतात होतात. जनधन आणि ह्याच्यामध्ये नुसते उद्योग नव्हे तर सामान्य नागरिक देखील त्याचाही अंतर्भाव आहे. कारण ह्या एवढ्या 12 वर्षांमध्ये जवळजवळ 58 कोटी जनधन अकाउंट खोलले गेले. म्हणजे सामान्य माणूस सुद्धा या आज बँकिंग क्षेत्रातून व्यवहार करायला लागला. फार मोठा बदल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारत सरकारने गेल्या 12 वर्षामध्ये देशातील पायाभूत व्यवस्थांमध्ये पैसा खर्च करायला सुरुवात केली. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलं. याच्यामुळे पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था सशक्त झाली. शिवाय कर प्रणालीमध्ये मोठे बदल केले गेले. जीएसटी, इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड या सगळ्या गोष्टींमुळे मोठा बदल झालेला आहे. आपल्याला जागतिक पटलावर एक मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करायचे ह्याच्यासाठी पण. कारण आपल्या निर्यात कधी वाढेल? आयात आणि निर्यातीमधला जो बदल आहे, फरक आहे, तो कमी कसा करता येईल? तर आपल्याकडून निर्यात वाढली पाहिजे. यासाठी मॅन्युफॅक्चरिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे. आपण सर्व्हिस क्षेत्र म्हणजे तुमचे सॉफ्टवेअर एक्सपोर्ट मध्ये आपण पुढे आहोत.
पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण आपण जगाचे मॅन्युफॅक्चरर झाले पाहिजे. याच्यासाठी आज चांगली चांगली धोरणं सरकारने आखली आहेत. त्याच्यामध्ये PLI स्कीम आहे किंवा डायव्हर्सिफाईड एक्सपोर्ट म्हणजे काय तर सुट्या माल आणून तो इथे त्याची असेंब्ली करून ते बाहेर विकणं. आपण बघतोच की जगातील सर्वात जास्त फोन भारतात बनले जातात अशी आज परिस्थिती आहे. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या प्रयत्नातून निर्यात वाढवण्याचा प्रयत्न केलाय. आणि या सगळ्यामुळे काय झालंय की आज जे काही जागतिक व्याजदराचा जो परिणाम करंट डेफिशिटवर होत होता तो आता होईनासा झालाय. त्याच्यामुळे भारत अर्थव्यवस्था या सशक्त झाली आहे असं म्हणता येईल. श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीत त्या त्या देशातील व्यवसायांची वाढ महत्त्वाची असते. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात व्यवसाय सुलभतेला प्राधान्य दिलं, स्टार्टअपना प्रोत्साहन दिलं आणि व्यावसायिकांसाठीच्या पायाभूत सुविधेला प्राथमिकता दिली. एक देश एक कर, त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवा करातील बदलांसारखे क्रांतिकारी निर्णय घेतले. याविषयी अधिक माहिती देत आहेत भूषण मर्दे. भारताच्या नवीन आर्थिक धोरणांमध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे काय तर देशातील लघुउद्योजकांसाठी केलेले नवीन निर्णय. म्हणजे भारताचा जर निर्यात वाढायची असेल इथे मॅन्युफॅक्चरिंग होणं गरजेचं आहे. आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग करणारा कोण तर इथला लघुउद्योजक. कुठलाही उद्योग चालवण्यासाठी इज ऑफ बिझनेस असावा यासाठी कायद्यात तशा प्रकारचे वेगवेगळे बदल भारत सरकार करत आले आहे आणि आताही त्यावर प्रयत्न चालू आहेत. म्हणजे भारत सरकारने खास त्याच्यासाठी टास्क फोर्स तयार केलेत की प्रत्येक राज्यांमध्ये काय अडचणी आहेत त्या अडचणीचं निराकरण म्हणजे उद्योजकांना होणाऱ्या अडचणींचं निराकरण कसं करता येईल यासाठी टास्क फोर्स तयार करून ते उद्योजकांना जाऊन भेटतायत आणि त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत. हा जो काही सरकारी धोरण आहे आज भारत सरकारचे जे धोरण आहे त्यामुळे निश्चितच इज ऑफ बिझनेसला चालना मिळालेली आहे. छोट्या उद्योगांना सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे आर्थिक मदतीची. म्हणजे त्याला आपण म्हणू की उद्योग चालवण्यासाठी जो पैसा लागतो त्याचीही सोय भारत सरकारने चांगल्या पद्धतीने केली. आज म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तारण विरहित कर्ज मिळणं कठीण असायचं. म्हणजे प्रत्येक कर्ज घेताना उद्योग चालवायचा म्हणजे पैसा लागणार. तो पैसा बँकेकडे मागितला तर त्याच्यासाठी मला तारण ठेवावं लागत असे. पण सरकारने CGTMSE द्वारा तारण विरहित कर्जाची सोय केली आणि त्याची मर्यादा आज कधी काळी 25 लाख होती ती आता 5 कोटीपर्यंत. म्हणजे एखाद्या चांगल्या उद्योगाला जर उद्योग वाढीसाठी पैशाची आवश्यकता असेल तर त्याला खाजगी अर्थसंस्थांकडे जास्त व्याजदराने पैसा नाही घेता आज बँकांकडे जाऊन कमी व्याजदराने 5 कोटीपर्यंत आर्थिक सहाय्य मिळत आलेलं आहे. याच्यामुळे मोठा एक प्रगतीचा मार्ग झालेला आहे. दुसरं म्हणजे एक विशेष उल्लेख इकडे करावा असं वाटतो मला. कारण कोविड काळामध्ये देशातील छोट्या उद्योगांचा जवळजवळ कणाच मोडला होता. कारण उद्योग बंद, अर्थव्यवस्था ठप्प, अशा वेळेला हे उद्योग सगळे बंद पडतात की म्हणजे चालू होणार की नाही ह्याच्यावर परिस्थिती आली होती. पण त्यावेळेला सरकारने एक मोठं पाऊल उचललं. सर्व उद्योगांना ज्यांचं बँकांकडे कर्ज घेतलं होतं त्यांना त्या कर्जाच्या मध्ये अजून 20 ते 30% रक्कम जास्त उचलण्यास परवानगी दिली आणि बँकांनी त्याचं फंडिंगही केलं. विशेष म्हणजे हे नवीन कर्ज देताना म्हणजे कर्जात तर वाढ झाली, कर्ज वाढलं म्हणजे मला व्यवसाय करण्यास पैसा आला पण ह्याच्यासाठी लागणारा इंटरेस्ट मात्र त्यावेळेला कमी झाला. म्हणजे आधीच समजा जे कर्ज होतं त्यावर जे व्याज मला द्यावं लागत असे पुढे कर्जाची रक्कम वाढली पण व्याज मात्र वाढलं नाही. एकूण व्याज कमीच राहिलं. ही फार मोठी मदत कोविड काळात झाल्यामुळे त्या कठीण काळातून भारतीय उद्योगधंदे MSME विशेषतः सावरले गेले आणि आज ते देशाच्या प्रगतीमध्ये भर घालतायत. श्रोते हो, आयात निर्यात धोरण, देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना देशात आणि परदेशातील बाजारपेठांचा विकास, दळणवळण सुधारणेमुळे व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची वाहतूक करण्यात होणारी मदत, त्यायोगे साधलेली आर्थिक प्रगती, शेती उत्पादनांना आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगांना मिळालेली थेट मदत, देशात वाढलेली परदेशी गुंतवणूक आणि विविध मोठ्या प्रकल्पांच्या आधारे निर्माण झालेली रोजगाराची संधी, याविषयी भूषण मर्दे यांनी सांगितलं. पूर्वी भारतीय उद्योगांची सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे मालाची ने-आण अत्यंत खर्चिक असे. त्यासाठी योग्य रस्ते नाही किंवा अजून व्यवस्था नाही. यामुळे काय होत होतं की भारतीय माल हा अगदी देशांतर्गत विकताना सुद्धा महाग होत असे. त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त असायची. मग ते एक्सपोर्ट करतानाही त्याचा तो परिणाम होत असे. पण म्हणून मग सरकारने देशातील पायाभूत व्यवस्थांवर काम करून देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम वेगाने केले आणि आज भारतातील छोट्या उद्योगांचा माल देशभर कुठेही वेगाने जाऊ लागला. म्हणजे त्याच्यामुळे त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी झाली आहे. शिवाय मधल्या काळात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे
DFC म्हणजे रेल्वेने तुमचा माल पाठवता यावा म्हणून सरकारने असा एक स्पेशल रूट्स तयार केले. पश्चिम भागात वेस्टर्न DFC मध्ये जवळजवळ 1,500 किलोमीटरचा एक मार्ग आणि ईस्टर्न DFC मध्ये जवळजवळ 1350 किलोमीटरचा एक मार्ग असा म्हणजे उद्योगांचा माल किंवा शेतकऱ्यांचा मालही हा कुठेही आज जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे त्याच्यामुळे भारतातील MSMEच्या प्रगतीला फार मोठी चालना मिळालेली आहे. अशी वेगळी वेगळी धोरणं आखल्यामुळे आज भारतीय अर्थव्यवस्था वेगाने धावते आहे. मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षात जे भारताचं आपलं स्वप्न आहे की 2027 पर्यंत 5 ट्रिलियनचा पल्ला गाठायचा, $5 ट्रिलियन पल्ला गाठायचा, ते नक्की साध्य होईल. भले देश जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील सर्व देशांवर परिणाम होत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र त्याच्या ह्या विविध छोट्या छोट्या उपायांमुळे ही सशक्त झालेली आहे आणि ती तशीच मार्गक्रमण पुढे करत राहील. श्रोतेहो, कृषी आणि उद्योग ही देशाच्या आर्थिक प्रगतीच्या रथाची दोन महत्त्वपूर्ण चाके आहेत. त्यामध्ये सांगड घातली गेल्यास त्यातून सर्वांचाच विकास होऊ शकतो. केंद्र सरकारनं हीच बाब लक्षात घेऊन गेल्या 12 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत प्रत्येक घटकाला सहाय्य केलं आहे. हा प्रगतीचा रथ असाच निरंतर वेगानं दौडत राहो. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.